नागपुर लोकसभा क्षेत्र में मतदान के 25 दिन बाद भाजपा ने दावा किया कि वोटर लिस्ट से 5 लाख से ज्यादा नाम गायब है। इसी को लेकर बीजेपी ने कलेक्टर डॉक्टर विपिन निटनकर से मुलाकात कर सूची सही तरीके से तैयार करने की मांग की। नागपुर में 19 अप्रैल को मतदान हुआ था। कई लोग मतदाता सूची में नाम नहीं होने के कारण मतदान से वंचित रह गए थे। मतदान के बाद ये मुद्दा काफी चर्चित रहा। सभी प्रमुख राजनीतिक दलों ने इसके लिए जिला प्रशासन को जिम्मेदार ठहराया। प्रशासन ने मामले की जांच के आदेश दे दिए हैं। इसी बीच मंगलवार को भाजपा के पूर्व नागपुर विधायक कृष्णा खोपड़े के नेतृत्व में एक प्रतिनिधि मंडल ने डॉक्टर निटनकर से मुलाकात की और उन्हें एक निवेदन दिया। लोकसभा चुनाव से पहले प्रशासन ने दावा किया था कि बीएलओ और आशा कार्यकर्ताओं के माध्यम से घर घर जाकर संशोधित मतदाता सूची तैयार की गई है, लेकिन वास्तविक मतदान के दिन कई लोग वोट नहीं दे सके क्योंकि उनका नाम सूची में नहीं था। इस निवेदन में कहा गया है कि जो लोग इसके लिए दोषी हैं, उनके खिलाफ कार्रवाई करते हुए आगामी विधानसभा चुनाव में ऐसी गलतियां नहीं की जानी चाहिए। स्वतः प्रशासनाने जे मृत्यू झालेले डिलीट जे नाव केले होते त्यांच्या बी याच्यामध्ये समावेश होता। अनेक परिवाराचे नाव डबल टिबल आले ते त्यांच्यामध्ये समावेश होता आणि म्हणून अशा प्रकारचा घोड या नागपूर शहरामध्ये झाला आणि जिल्हा अधिकारी यांनी जे 22 लाखाची जी मतदार यादी घोषित केली होती ती खऱ्या अर्थाने ती मतदार यादी 17 ते 17.5 लाखच राहायला पाहिजे होती। कारण आम्ही एका बूथाचा जेव्हा आज सर्वे या ठिकाणी केला, या बूथामध्ये कम से कम 450 मतदान हे असे निघाले का ते मृत्यू झाले असेल, डिलीट झाले असतील किंवा इकडचे तिकडे गेले असतील। एकूण एक नावाची यादी 239 नंबरच्या बूथाची यादीचा आम्ही टोटल सर्वे केला आणि त्यामुळे याच्यामध्ये अशा प्रकारचा घोट दिसला आणि याच्यामध्ये जे 2019 मध्ये एका यादीमध्ये 2019 मध्ये ज्यांनी मतदान केलं होतं ते 2024 मध्ये जे मतदार गायब होते अशी बी 200 नाव त्याच्यामध्ये आम्ही जे पाहिले आणि त्याच्यामध्ये असं वाटलं का नागपूर शहराच्या 2200 जे बूथामध्ये आहे आणि म्हणून नागपूर शहराचे 5 लाख मतदाता हे मतदारापासून वंचित राहिले। याले जबाबदार कोण? यांनी जे बीएलओ ज्यांनी नियुक्त केले होते, यांनी आशा वर्कर ज्या नियुक्त केल्या होत्या ते कोणाच्या घरी गेले नाही। पुन्हा त्यांच्यावर कलेक्टरने जबाबदारी दिली होती, त्यांच्यावर प्रशासनाने जबाबदारी दिली होती का आपण घरोघरी जाऊन या मतदार यादीचा सर्वे करा, जे नाव चुकीचे आहे ते डिलीट करा, जे मृत्यू झाले ते नाव त्याच्यातून गहाळ करा। परंतु एकही बीएलओने याच्यामध्ये काम केलं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या मतदार यादीमध्ये घोळ मोठ्या प्रमाणात झाला। या संपूर्ण चौकशी एका बूथाची जेव्हा आम्ही केली तर त्याची संपूर्ण यादी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे।